नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बिग ओशन ऑफ स्टोरीज. आजच्या गोष्टीचे नाव आहे नातेसंबंध. एकदा एक माणूस त्याच्या परिवाराला घेऊन त्याच्या नातेवाईकांकडे जात होते. त्यांना रस्त्यात एक खरबुजा विकणारी बाई दिसली. त्यांच्या मनात आलं की आता रस्त्यात आहे तर आपण खाऊन घेऊया. तर ते तिकडे गेले. त्या गाडीची काच खोलली आणि त्या माणसाची बायको त्या बाईशी बोलायला लागली की हे खरबूज कितीला आहेत. ती बाई म्हटली की हे 50 रुपयाला आहे. तर त्याची बायको म्हटली की 30ला देत असाल तर घेईन. तर ती बाई म्हटली नाही, तेवढं कमी नाही होऊ शकत. तर मग खूप बोलल्यानंतर त्यांनी 35 ठरवलं. तर घेताना ती बाई तो खरबूज घेऊन खिडकी उघडायला सांगितली. उघडल्यावर तिला एक लहान बाळ दिसला. तिने त्या बाळाच्या आईला म्हटलं की तू खूप गोड दिसतोस, मी तुझी बहीण आहे आतापासनं. आणि मग ती तो खरबूज त्या बाळाच्या हातात देते. तो बाळ तो खरबूज पाडतो, कारण त्याचं वजन खूप जास्त असतं. तर त्याची आई म्हणते की ही त्याची चूक नाही, हे तुझ्याशी पडलं आहे, आम्ही ह्याचे पैसे नाही देणार. तर ती बाई म्हणते की आता मी या मुलाला माझा भाऊ म्हटला आहे, तर मी तुमच्याशी पैसे नाही घेणार आणि अजून एक खरबूज आणून देते. तर ती बाई त्या खरबुजाचे पैसे देतच असते. तेव्हाच ती बाई म्हणते की या खरबुजाचे देखील पैसे नका देऊ, हा माझा भाऊ आहे, नात्याच्या मध्ये पैसे नाही आहेत. तर त्या बाईला चांगलं वाटतं आणि ती बाई विचार करते की एवढी चांगली मुलगी कुठे नसेल. आणि ती त्यांच्या नातेवाईकांसाठी ते दागिने घेतलेले ती बायको त्या बाईला देते. तर हे सगळं ते बाबा बघतात आणि म्हणतात की माझी बायको 5 रुपयासाठी एवढं भांडत होती, तर तिने त्या बाईला दागिने कसे दिले. ह्यानी त्याला कळतं की नात्यांच्या मध्ये अजून काहीच नाही आहेत, पैसे पण नाही. तर तो लगेचच त्याच्या भावाला फोन लावतो आणि म्हणतो की जी पण मी तुझ्या विरुद्ध कोर्ट केस केली आहे ती मी परत घेतो. तो जो बंगला आहे तो पूर्ण तुझा आहे, नात्यांच्या मध्ये पैसे नाही, आपण भेटूया, तू माझा खूप चांगला भाऊ आहेस. हे म्हणतो. तो भाऊ म्हणतो धन्यवाद आणि फोन कट करतो. ह्याच्याने आपण हे शिकतो की नात्यांच्या मध्ये पैसे नाही येऊ शकत. काही पण असो, नाते पहिले येतात, मग पैसे वगैरे. आपल्याला नाते सांभाळणं शिकलं पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. धन्यवाद.